नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती 2026 करिता शिपाई, हमाल आणि लिपिक या पदांकरिता आज आपण काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत. हे प्रश्न पहा, तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत. तरी तुम्ही चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, मुंबईवर सर्वात प्रथम राज्य करणारा खालीलपैकी कोणता राजा होता? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करीत राहा. तर या प्रश्नाचं उत्तर हे पहा, आपलं ऑप्शन क्रमांक 1 राजा भीमदेव. तर पहा, राजा भीमदेव हा जो राजा होता तर तो पहा मुंबईवर सर्वात प्रथम राज्य करणारा तो राजा होता. प्रश्न क्रमांक दुसरा, कोणत्या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले होते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, आपलं ऑप्शन क्रमांक 2 सन 1990. तर पहा, सन 1990 या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले होते. प्रश्न क्रमांक तिसरा, राधानगरी हे अभयारण्य महाराष्ट्रात कुठे आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, आपलं ऑप्शन क्रमांक 4. तर पहा, महाराष्ट्रातील कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये राधानगरी हे अभयारण्य आहे. प्रश्न क्रमांक 4, भारतात राहणाऱ्या लोकांचा हिंदू असा उल्लेख कोणी केलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 4 अरब देशाने. तर पहा, भारतात राहणाऱ्या लोकांचा हिंदू असा उल्लेख हा अरब देशाने केलेला होता. प्रश्न क्रमांक 5, पानिपत हे स्थळ पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, हरियाणा. तर हरियाणा या राज्यामध्ये पानिपत हे स्थळ आहे. प्रश्न क्रमांक 6, सुबोध रत्नाकर नावाचा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, सावित्रीबाई फुले. तर सावित्रीबाई फुले यांनी सुबोध रत्नाकर या नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 7, गोदावरी नदीवर बांधलेले जायकवाडी हे धरण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, आपलं ऑप्शन क्रमांक 3 संभाजीनगर, औरंगाबाद. तर गोदावरी नदीवर बांधलेले हे जे जायकवाडी धरण आहे तर ते पहा महाराष्ट्रातील संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये ते स्थित आहे. प्रश्न क्रमांक 8, सातपुडा पर्वतरांग खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये पसरलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 4 यापैकी सर्व. म्हणजेच पहा, महाराष्ट्र, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या तिन्ही राज्यामध्ये सातपुडा पर्वतरांग ही पसरलेली आहे. प्रश्न क्रमांक 9, आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, आपलं ऑप्शन क्रमांक 3 केशवसूत. तर केशवसूत यांना आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 10, भारतातील संविधानात राष्ट्रपती राजवट घोषित कितव्या कलमानुसार करता येते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, आपलं ऑप्शन क्रमांक 3 कलम 356. तर पहा, भारतातील संविधानात राष्ट्रपती राजवट ही घोषित कलम 356 या कलमानुसार करता येते. प्रश्न क्रमांक 11, इंग्रजांनी आपली पहिली वखार भारतात कोठे उभारलेली होती? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 1 सुरत. तर भारतातील पहा सुरत या ठिकाणी इंग्रजांनी आपली पहिली वखार ही उभारलेली होती. प्रश्न क्रमांक 12, अखंड प्रेरणा गांधी विचारांचे हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर रघुराम माशेलकर. तर डॉक्टर रघुराम माशेलकर यांनी अखंड प्रेरणा गांधी विचाराची हे पुस्तक त्यांनी लिहिलेले आहे. प्रश्न क्रमांक 13, कोणत्या शहराला महाराष्ट्राचा हरितपट्टा म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, नाशिक. तर नाशिक या शहराला महाराष्ट्राचा हरितपट्टा म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 14, भारतातील सर्वात लांब
हिराकूड हे धरण कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा ओडिसा. तर ओडिसा या राज्यामध्ये भारतातील सर्वात लांब हिराकूड हे धरण आहे. प्रश्न क्रमांक 15 ड जीवनसत्वाच्या अभावी लहान मुलांमध्ये कोणता आजार उद्भवतो? तर या प्रश्नाचं उत्तर पहा आपलं ऑप्शन क्रमांक 3 मुडदूस. तर पहा ड जीवनसत्वाच्या अभावी लहान मुलांमध्ये मुडदूस हा आजार उद्भवतो. प्रश्न क्रमांक 16 पुढीलपैकी कोणते शहर हे भारतातील विज्ञान शहर म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा अंबाला. तर अंबाला या शहरास भारतातील विज्ञान शहर म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 17 डॅश यांना आद्य क्रांतिकारक म्हणून संबोधले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा आपलं ऑप्शन क्रमांक 2 वासुदेव बळवंत फडके. तर वासुदेव बळवंत फडके यांना आद्य क्रांतिकारक म्हणून संबोधले जाते. प्रश्न क्रमांक 18 संभाजी महाराजांनी संस्कृत भाषेत कोणता ग्रंथ लिहिलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा बुद्धभूषण. तर संभाजी महाराजांनी संस्कृत भाषेमध्ये बुद्धभूषण हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला होता. प्रश्न क्रमांक 19 सत्यमेव जयते हे बोधवाक्य कोणत्या प्राचीन भारतीय ग्रंथातून घेण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 मंडूकोपनिषद. तर पहा मंडूकोपनिषद या प्राचीन भारतीय ग्रंथातून सत्यमेव जयते हे बोधवाक्य घेण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 20 12 मार्च समता दिन डॅश यांचा स्मृती दिन म्हणून साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर पहा आपलं ऑप्शन क्रमांक 2 यशवंतराव चव्हाण. तर पहा 12 मार्च हा जो दिवस आहे तर तो समता दिन म्हणून यशवंतराव चव्हाण यांचा स्मृती दिन म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 21 राजश्री छत्रपती शाहू महाराज यांचे मूळ नाव काय होते? तर ऑप्शन क्रमांक 2 यशवंतराव. तर पहा राजश्री छत्रपती शाहू महाराज यांचे मूळ नाव हे यशवंतराव होते. प्रश्न क्रमांक 22 कथक हा नृत्य प्रकार डॅश राज्यांशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा उत्तर प्रदेश. तर कथक हा जो नृत्य प्रकार आहे तर ते उत्तर प्रदेश या राज्यांशी संबंधित असलेला तो नृत्य प्रकार आहे. प्रश्न क्रमांक 23 भारताच्या राज्यघटनेत एकूण किती अनुसूची आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा 12. तर पहा आपल्या भारताच्या राज्यघटनेमध्ये एकूण 12 अनुसूच्या आहेत. प्रश्न क्रमांक 24 वन डे क्रिकेटमध्ये एका सामन्यात सर्वाधिक धावा कोणी काढलेल्या आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर पहा आपलं ऑप्शन क्रमांक 3 रोहित शर्मा. तर पहा वन डे क्रिकेटमध्ये एका सामन्यामध्ये सर्वाधिक धावा या रोहित शर्मा यांनी काढलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 25 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्येची सर्वाधिक घनता कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा आपलं ऑप्शन क्रमांक 2 बिहार. तर 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्येची सर्वाधिक घनता ही बिहार या राज्याची आहे. प्रश्न क्रमांक 26 किसन गंगा प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये साकारलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा जम्मू आणि काश्मीर. तर जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशामध्ये किंवा राज्यामध्ये किसन गंगा हा प्रकल्प साकारलेला आहे. प्रश्न क्रमांक 37 लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा पंडित श्यामजी कृष्ण वर्मा. तर पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांनी लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना ही केलेली आहे. प्रश्न क्रमांक 28 रायडर चषक खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा गोल्फ. तर रायडर चषक हे पहा गोल्फ या खेळाशी ते संबंधित आहेत. प्रश्न क्रमांक 29 डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केव्हा झाली? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 24 ऑक्टोंबर सन 1884. तर 24 ऑक्टोंबर सन 1884 या दिवशी पहा डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक 30 अमृत बाजार पत्रिका हे वर्तमानपत्र
कोणत्या नेत्याचे मुखपत्र बनलेले होते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 जहालवादी नेते. तर पहा अमृत बाजार पत्रिका हे जे वर्तमानपत्र आहे तर ते जहालवादी नेते या नेत्याचे ते मुखपत्र बनलेले होते. प्रश्न क्रमांक 31 कोणत्या एका रोगामुळे शरीरामधील तांबड्या रक्तपेशीचा नाश होतो? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा मलेरिया. तर मलेरिया या एका रोगामुळे पहा शरीरामधील तांबड्या रक्तपेशीचा नाश हा होतो. प्रश्न क्रमांक 32 अनाथ बालिकाश्रमची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 महर्षी धोंडो केशव कर्वे. तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रम याची स्थापनाही केलेली होती. प्रश्न क्रमांक 33 सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा सन 1873 पुणे या ठिकाणी. कुठे? पुणे या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापनाही केलेली होती. प्रश्न क्रमांक 34 अबेल पुरस्कार कोणत्या विषयासाठी दिला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 1 गणित. तर अबेल हा जो पुरस्कार आहे तर ते पहा गणित या विषयासाठी तो दिला जातो. प्रश्न क्रमांक 35 संविधान सभेला संबोधित करणारे पहिले सदस्य कोण होते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 JP कृपलानी. तर JB कृपलानी हे पहा संविधान सभेला संबोधित करणारे पहिले सदस्य होते. प्रश्न क्रमांक 36 कानन विपिन आणि वन हे कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3. तर पहा कानन विपिन आणि वन हे जे आहे तर ते अरण्य काय आहे? अरण्य या शब्दाचे ते समानार्थी शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 37 कोणत्या जिल्ह्यात तंबाखूचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा कोल्हापूर. तर कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये पहा तंबाखूचे पीक हे मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. प्रश्न क्रमांक 38 खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात खनिज संपत्ती विपुल आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा चंद्रपूर. तर चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये खनिज संपत्ती ही विपुल प्रमाणामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 39 अजिंठा लेणी चित्रामध्ये प्रामुख्याने कशाचे चित्र आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 2 जातककथा. तर अजिंठा येथील चित्रामध्ये पहा प्रामुख्याने जातककथा या प्रकारचे चित्र आढळतात. प्रश्न क्रमांक 40 रक्तातील लाल पेशीचे आयुष्य सरासरी किती दिवसाचे असते? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा 120 दिवस. तर रक्तातील लाल पेशीचे आयुष्य हे सरासरी पहा 120 दिवसाचे असते.